वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडी. निर्णय काय असेल? बॅटिंग करू. थोडा वेळ घेतला आणि त्यांनी निर्णय घेतला की फलंदाजी करणार आहेत. चला, ऑल द बेस्ट, मेक युअर स्ट्रॅटेजी. तर नाणेफेक जिंकून स्वर्गीय वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडी या संघाने 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये फलंदाजी निवडलेली आहे. ऑल द बेस्ट. जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील. आपण जाऊया. इट्स अ बिग मॅच. शिवलिंग भिवंडी विरुद्ध बालाजी एकस. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट करू नका. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. राजा गुळवी आणि राहुल केने. राजा गुळवी खेळण्यासाठी सज्ज होते आणि राहुल नॉन स्ट्रायकरला पहिलं षटक हाताळण्यासाठी किरण पाटील याने पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. पहिला चेंडू आणि एक चांगला चेंडू आहे. बीट केलेला आहे. थोडंसं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट चेंडू. 5:22 पहिला चेंडू. आम्ही टायमर सेट केले आमच्या स्कोररनी. 5:22 सुरुवात झालेली आहे. संध्याकाळ आहे आणि संध्याकाळी सुद्धा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय. किरण पाटीलची सुरुवात डॉट बॉलची. त्यानंतर हवेत आहे बॉल आणि लॉंग ऑनचा प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक आणि बॉल सीमारेषेच्या पार. मिळतील या धावा 6. गगनचुंबी षटकार. यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा. विकी केणे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा. राजाची सुरुवात 6 धावांची. पहिलं षटक किरणचं. किरणला मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून त्यांनी देखील चांगली कामगिरी निभावली होती. विकेट टेकर ते राहिले होते, पण त्याच गोलंदाजाच्या प्रतिभेवर प्रश्न निर्माण करणारा फटका राजा गुळवेने खेचलाय. नाही, राजा गुळवे पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता. मात्र कर्णधाराने विश्वास दाखवलेला आहे. पुन्हा एकदा राजा गुळवीला सलामीला संधी दिलेली आहे. कारण राजा गुळवीला एक्सपिरियन्स, अनुभव जो आहे ना, राजा गुळवीकडे खूप अनुभव आहे. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. किरण पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग मात्र तितकं चांगलं झालं नाही. चेंडू हवेत होता. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. ही लढत चांगली रंगणार आहे. गवळी सर, शिवलिंग भिवंडी आणि बालाजी ग्लोबल्स म्हणजेच बालाजी एकर्स भिवंडी या 2 संघांदरम्यान. आणि किरण पाटीलला आता क्रम बदल केलेला आहे. पहिल्या क्रमांकावर आणलेला आहे, कारण राहुल आणि राजाची सुरुवात मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती. त्याचमुळे त्या सुरुवातीला प्रश्न निर्माण करण्यासाठी किरण पाटील यांना वापरत आलंय. आणि किरणने षटकारानंतर चांगला चेंडू हाताळला. फक्त एक धाव मिळाली स्ट्रायकर इनला राहुल केणे. किरण याला फटका. व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका, अचूक टायमिंग, फुटवर्क आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलं. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा लांब पल्ल्याचा षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. टॅलेंट, टायमिंग, गुणवत्ता आणि त्यातल्या त्यात अनुभव राहुलचा पाहायला मिळाला. आणि फुटवर्क खूप स्ट्रॉंग आहे, त्याची प्रचिती आली. बॅकफुटला गेले, ऑन साईडला पूर्णपणे बॉडीला रोल करून आडव्या बॅटनं हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच बिनबाद 14. चांगली सुरुवात आहे. आणि सन्माननीय विष्णूजी ठाकरे साहेब, काकाश्री, आपणास मी नम्र विनंती करतोय, आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा थेट आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय विष्णूजी ठाकरे, आपलं मनपूर्वक स्वागत. आता स्वागत केलंय समालोचन कक्षाचं. फलंदाज राजा गुळवीने. मैदान कुठलंही असो, नाव फक्त आपलंच चालतंय. खेचलाय षटकार.
नम्र निवेदन करू इच्छितो, ही आपली स्पर्धा आहे, हा आपला उपक्रम आहे, त्याचमुळे मनात काहीच न ठेवता आपण आदरपूर्वक व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांकडे आमचं लक्ष जाणार नाही आहे, त्याचमुळे सर्व सन्माननीय ग्रामस्थांना मी नम्र निवेदन करू इच्छितो की आपण व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. थँक्यू. सर डेफिनेटली, कारण महेश दादा ठाकरे साहेब यांच्याकडनंही विनंती आहे सगळ्यांना, राजनी परिसर आजूबाजूच्या परिसरात जे काही ग्रामस्थ, सन्माननीय ग्रामस्थ, की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. काय बॅटिंग बघायला मिळते, कारण पाहतोय आपण राजा याच्या बॅटमनचा षटकार बघायला मिळाला. आणि पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर तब्बल 3 षटकार या षटकामध्ये. हा चेंडू मात्र तर ते पॉइंटला 1 धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढते 21. दमदार सुरुवात. तयारी नव्हती हा स्ट्रोक खेळताना. प्रमोद मात्रे मनोज भोईर यांच्याशी चर्चा करतायत. आर्यन चांगलीच कामगिरी व्यावसायिक क्रिकेटमध्ये करतोय आणि खरं त्यांचं श्रेय मनोज भोईर यांना जायला हवं. प्रमोद म्हात्रे यांची सुद्धा एक अपार मेहनत आहे स्पर्धेसाठी. अक्षय यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला चेंडू मिड विकेटला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक जेपी येईल. जयेश पाटील, जयेश पाटीलकडे चेंडू गेल्यानंतर दुसरी धाव घेताना खूप विचार करावा लागतो बॅटरला नेहमीच, कुठलीही स्पर्धा असू दे. सर चर्चा त्यांनी टॉस बॉक्समध्ये चांगली केली की या ठिकाणी विराजी चोरगे असतील, सन्माननीय दयानंदजी चोरगे असतील, तो विश्वास भिवंडीतील क्रिकेटपटूंवर ठेवतात. त्याचमुळे भिवंडीच्या बाहेरच्या एंट्रीज सुद्धा सन्माननीय दयानंद चोरगे साहेब असतील, विराज चोरगे असतील, वीरेन चोरगे असतील, हे करतायत. जयेश पाटीलचं ओपनिंग सुद्धा नेहमी अत्यंत चांगल्या पद्धतीने ओपनिंग देत असतो जेपी जयेश पाटील. अक्षय वाट शॉट भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणि हा लांब पल्ल्याचा षटकार. अक्षय थेटेकडून सुरुवात केली होती, पण या सामन्यामध्ये सुरुवात केली ती म्हणजेच किरण पाटीलकडून. आणि कदाचित कधी कधी क्रमबदल तुम्हाला त्रासदायक ठरतो आणि तेच कुठेतरी मैदानात पाहायला मिळते, कारण शिवलिंग भिवंडीचे फलंदाज आता अक्षरशः जबरदस्त फटक्यांची निवड करत आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 28 धावा त्यांनी जोडलेल्या आहेत. येस, अक्षय थेटेला थेट पाठवलेला आहे डीप मिड विकेटला. काय सुरुवात, 28 धावा झाल्या आहेत. आक्रमक सुरुवात. आक्रमण हेच बचावाचं साधन आणि मर्यादित षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तर आक्रमणच करायचं आहे, त्यात कुठलंच दुमत नाहीये. आपण एक सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांची चर्चा करत होतो. मागच्या 15 वर्षांपासून क्रिकेटपटूंसाठी नेहमीच उभं राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय दयानंद चोरगे साहेब, आणि त्याचमुळे ती कृतज्ञता जयेशच्या तोंडातून ऐकायला मिळाली. नाही, डेफिनेटली दयानंद चोरगे साहेबांचा उल्लेख आम्ही करतो. बालाजी चषक या स्पर्धेला मी माझ्यासोबत सिद्धिक भाभीजी सुद्धा कॉमेंट्री करत होते. खऱ्या अर्थाने ओपन क्रिकेटला सुरुवात त्या माध्यमातून झाली होती. यावर मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र शॉर्ट फायनलला बीट करता आलं नाही. फटका चांगला होता, मात्र शॉर्ट फायनल होता, त्यामुळे फक्त 1च धाव मिळेल. थोडंसं इम्प्रोवाइज व्हायचा प्रयत्न राहुल केणेचा होता, पण तितकीशी फटकाची निवड चांगली असूनही रॅम शॉट त्यांना खेळायचा होता, पण प्रॉपर बॉडी बॅलन्स राखता आला नाही. पण एक धाव मिळते, स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर जा. याला फटका कव्हरच्या दिशेने खेळला जाते. कुठल्याही क्षेत्ररक्षक डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा मिसफिल्ड होतोय आणि दुसरी धाव ही सहजगत्या पूर्ण होते. दोघांमध्ये समन्वय बघायला मिळतोय. चेंडूला दोन्ही दिशेला टोन देण्याची क्षमता अक्षय थेटेकडे आहे आणि त्याचमुळे फलंदाज सुद्धा खेळताना थोडासा वेळ घेत आहेत आणि म्हणूनच थोडीशी ऑकवर्ड बॉडी पोझिशन दोघांची मागच्या 2 चेंडूवर पाहायला मिळाली. धावसंख्या 31. यावर मात्र फुल्लार लेनचा चेंडू होता आणि डॉट चेंडू जातोय. निधाव चेंडू. आपण चर्चा जो करत होते सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांनी 40+ जी सुरुवात झाली होती ना, ती सुद्धा खऱ्या अर्थाने बालाजी चषक त्या ठिकाणी 40+ क्रिकेटला तिथूनच सुरुवात झाली होती. जी स्पर्धा होती बालाजी चषक, तिथूनच 40+ क्रिकेटला सुद्धा सुरुवात झाली होती. त्यामुळे ते क्रेडिट सुद्धा दयानंद चोरगे साहेब आणि कुंदन पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून जी स्पर्धा होती बालाजी चषक, त्या स्पर्धेला ही स्पर्धा प्रारंभ झाला होता 40+. म्हणूनच फॉर्मॅट कुठलाही असू दे, क्रिकेटच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र येतोय हीच भावना कदाचित सन्माननीय दयानंद चोरगे यांनी पाहिली आणि म्हणून सातत्याने गेल्या 15 वर्षांपासून क्रिकेटच्या खेळाला ते कुठेतरी एक प्रोत्साहन देण्याचं काम करतायत.
चला मॅच ऑन ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी येतोय रितेश, रितेश धुमाळ बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. अराउंड विकेट, हाफ ट्रॅकर बॉल आहे, त्या बॉलला भिरकावलंय. चेंडू हाताळला होता, हाफ ट्रॅकर त्या बॉलवर लावलंय. 6 धावांचा स्टिकर, षटकार. दाखवलेले धावसंख्या वेगाने वाढते. 37. कमी गतीचा बॉल बॅकलिपला खाली घेतलं, टोन केले बॉलला. काऊकॉर्नरला क्षेत्ररक्षक जयेश पाटील स्वतः आहेत. थ्रो होतोय बॉलिंग एंडला, मिळते 1 धाव. हे परिवर्तन खूप महत्वाचं आहे आणि परिवर्तन तुम्हाला अजून जास्त सशक्त बनवते. तेच परिवर्तन रितेश धुमाळ यांचं पाहायला मिळालं. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि परिवर्तन व्हायलाच हवं. आणि एक विशेष म्हणजे क्रिकेटमध्ये व्हेरिएशन जे आहे ते झालंच पाहिजे. चेंडूमध्ये बदल व्हायलाच, चेंडूमध्ये बदल जर तुम्ही केला तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. 38 रन्स ऑन बोर्ड. हवेत आहे बॉल आणि हवेच्या साथीनं बॉल थेट सीमारेषा पार. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. असतो पण आजचा दिवस राजासाठी आहे. 8 चेंडूमध्ये 22 धावा त्याने बनवलाय. पुन्हा एकदा चेंडूला हुक केलंय. कौशल एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. षटकारानंतर येतोय चौकार. 48 धावा झाले. पाहूया आपण. खरं तर हुकचा फटका होता, शरीरापासून जवळ असणाऱ्या चेंडूला हुकचा फटका खेळला होता. बराच वेळ चेंडू हवेत. हा चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावा. धावसंख्या वेगाने वाढते. 48. 48 रन्स. आता धावसंख्येला वेग मिळालेला आहे. जसा एक्सप्रेस वेला आपण एक्सिलेटरवर पाय ठेवून गाडी चालवतो तशीच आता गाडी पुढे वेगानं चाललेली आहे शिवलिंग भिवंडी या संघाची. 50 ला 2 कमी. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळताना पायांची स्ट्राईड मोठी करून राजा गुळवी मैदानाला आता आपल्या नावावर करतोय. दणादण फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. षटकार. चा आकडा पार केला जातोय. तिसरं षटक 50चा आकडा पार केला जातोय आणि काय बॅटिंग करतोय गुळवी. अगदी राजाचा अंदाज. राजा गुळवी आणि राजाचा अंदाज. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडायचा असेल तर आपलं काम अचूक झालं पाहिजे आणि तेच अचूक काम आता राजा गुळवीचं पाहायला मिळते. 10 चेंडूंमध्ये 32 वेळा तो खेळतोय. राहुल त्याला 7 चेंडूंमध्ये 22 ची साथ देतोय. सांघिक धावसंख्या 54 झालेली आहे. महागडं षटक. 5 चेंडूंमध्ये 23 धावा रितेशने खर्च केलेल्या आहेत. 54 धावा झाल्या आहेत. 54. 54 धावा झाल्या. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. असं वाटतं की 70चा आकडा पार होतो की काय. तर दरम्यान इनफिल्डच्या अगदी पलीकडे बॉल होता. करेश बॉलवर पोहोचलाय तोपर्यंत ओहो यालाच म्हणतात नशिबाची साथ काय त्यांना मिळत नाहीये. दरम्यान फलंदाज नशिबावर स्वार आहेत. कॉल काही अंशी चुकला होता पण वेळीच स्वतःला त्यांनी आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये ठेवलेला आहे. दरम्यान मिळतात या 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपला आणि एका चांगल्या स्थितीत शिवलिंग भिवंडी बिनबाद 56 धावा अर्धशतकी भागीदारी. 56 धावा झाल्या आहेत. आपण पदे 7 चेंडूमध्ये 22 धावा खेळते. राहुल केने त्यांनी जे षटकार लगावले 4 आणि राजा गुळवी खेळते 32 धावांवर 11 चेंडूमध्ये आणि त्याने सुद्धा 3 षटकार आणि 1 चौकार लगावलेला आहे. आक्रमक सुरुवात बघायला. आक्रमकता काय असते दोघांच्या बॅटिंग मध्ये बघायला मिळाले. पंच इशारा करतायत. पाण्याची मागणी करतायत. लगेचच पूर्तता करायची आहे कारण खेळ थांबवायचा नाहीये. कौशल आलेला आहे गोलंदाजीसाठी. उंचापुरा कौशल मॅन फ्रॉम वलपाडा वळगाव वळ संघातून. सेळूमाता वळ संघातून नेहमी खेळताना आपण कौशलला पाहतोय.
काय धावसंख्या आहे 56 धावा आणि अशाच प्रकारे जर बॅटिंग केली तर आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत की 70चा आकडा सहजगत्या पार होईल. महागडं षटक कारण रितेश धुमाळने तब्बल सिल्वर जुबली रन 25 धावा दिल्या. आणि आता त्याच धावांना कमी करण्यासाठी कौशल येतोय. उंची चांगली आहे, कुठल्याही गोलंदाजाकडे अशी उंची असायला हवी, तर त्या उंचीचा फायदा नक्कीच बाउन्सरसाठी करू शकतोय गोलंदाज आणि कौशल्याने ते करून दाखवले सुद्धा. आणि एक भरवशाचं नाव आहे. शेवटच्या षटकामध्ये चांगलीच कामगिरी त्याची सातत्याने आपण पाहिले आणि म्हणूनच आता जयेश पाटील कौशलवर तो विश्वास ठेवत आहेत. थोडे नाराज असतील जयेश, पण जो क्रिकेटचा खेळ आहे, आपल्याकडे सुद्धा वेळ आहे, दुसरा डाव आपला आहे आणि त्याचमुळे पहिल्या डावावर जरी आपल्याकडून काही कमी पडले, ती कमी भरून काढण्याची क्षमता दुसऱ्या डावामध्ये तुमच्याकडे असायला हवी. काय वाटतं मनीष पाटील? 56 धावा झाल्या, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साधारण किती धावांपर्यंत हा संघ मजल मारू शकतो? 70. कारण या ठिकाणी जो वेग आणि निर्भीड दोघही नाबाद आहेत. फुलटॉस होता, व्यवस्थित कन्वर्ट झाला नाही. विकेटची संधी होती. दीपू माळी यांचा देखील या स्पर्धेचा अनुभव चांगलाच राहिलाय. म्हणजे सर्वोच्च वैयक्तिक स्कोर या स्पर्धेतला 69चा दीपू माळीचा. येस, डेफिनेटली एकच धाव मिळाली. आता मात्र अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 57 धावा झाल्यात. 57 ऑन बोर्ड. कौशल उंचापुरा जवळपास 6.25 फूट उंचीचा हा गोलंदाज. याला फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे, उंच चेंडू खाली. वैभव येतोय आणि वैभवकडनं कधी झेल सोडणं कठीण असतं. चांगल्या प्रकारे झेल वैभव यांनी समाप्त केलेले. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता, जवळपास थांबला होता आणि वैभव यांनी चांगलं जज केलं आणि महत्त्वपूर्ण झेल. मात्र जे काम करायचं होतं बॅटरला ते पूर्ण करून जी कामगिरी सोपवली ती कामगिरी मात्र अगदी चांगल्या रीतीने पार पाडून बॅटर पास झालेला आहे. पर्यंत पोहोचला, थोडा रिलॅक्स होता आणि त्यानंतर पोझिशन घेत असताना तो झेल त्यांनी टिपला आणि हीच तर गरज होती. कौशलने विकेट मिळवलेली आहे आणि शेवटच्या क्रमांकासाठी त्याला जयेश पाटील यांनी का ठेवलंय त्याची शाश्वती तो मैदानाच्या आत देतोय. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 57. 12 चेंडूमध्ये विस्फोटक विध्वंसक 32 धावांची खेळी केली. 4 षटकार लगावले, 1 चौकार लगावला राजा गुळवी यांनी आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. आता मात्र राजा गुळवी बाद झाल्यानंतर मात्र बंधू शुभम गुळवी आलेला आहे. यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे. दुसरी धाव होईल का? ओव्हर थ्रो होतोय आणि दुसरी धावी शिवम पूर्ण करतोय. 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या 2 धावांनी पुरे सडकते. धावसंख्या होते 59. 59. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला. धावबाची शक्यता आहे. पंचांचा काय इशारा आहे? धावबाद. मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. या षटकामध्ये नक्की काय घडलंय? पहिल्या चेंडूवर एक सिंगल, पुढच्या बॉलवर विकेट, त्यानंतर एक डबल, पुन्हा एकदा विकेट आणि त्याचमुळे कौशलने मागच्या 3 षटकांमध्ये जे काही मिळवता आलं नाही बालाजी एकर भिवंडी या संघाला ते मिळवलेलं आहे. तो आनंदाचा क्षण त्याने इतर सहखेळाडूंना अनुभवण्याची संधी दिलेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. संधी आहे शिवलिंग भिवंडी या संघाकडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. मागच्या सामन्यामध्ये बहारदार खेळ ज्याचा राहिला, मॅन ऑफ द मॅच मिळाला तोच किशोर मुकादम. म्हणजे एकंदरीत एक आहे की शिवलिंग भिवंडी संघाची गाडी जी समृद्धी महामार्गावरून चालत होती ती आता कुठेतरी पुणे एक्सप्रेसवर आलेली आहे. म्हणजे 120चा स्पीड त्या ठिकाणी आहे, इथे मात्र 100चा स्पीड आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे.
नो बॉलचा इशारा आहे पंचांचा, त्यामुळे ह्या चेंडूवर एक धाव मिळेल आणि ह्या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. उघडा डोळे बघा नीट, ह्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. याला थोडा फायदा उचलता आले नाही, चेंडू सरळ जाईल तो वाईट ऑफ लॉंग ऑफला. 2 क्षेत्ररक्षक झपावत आहेत. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, दुसरी धावी घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत, पण एक मात्र आहे कुठेतरी धावसंख्येला थांबवलेला आहे, धावसंख्येला धावसंख्येला खीळ बसलेली आहे या षटकामध्ये. दिलेलं काम पूर्ण करणं हेच प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य आहे आणि कौशलने ते कर्तव्य खूप चांगलं सांभाळलंय सुद्धा. शेवटचा एक बॉल बाकी आहे. जरी नो बॉल त्यांनी हाताळला होता या षटकामध्ये, पण तितका फायदा शिवलिंग भिवंडी या संघातील फलंदाजाला उचलता आला नाहीये. पण एक जमीची बाजू शेवटच्या बॉलसाठी स्ट्रायकर एंडला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कौशल याला पुन्हा एकदा फटका खेळलेला चेंडू झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धाव मात्र मिळतील. किरण पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते डीप मिड विकेटला, थोडेसे चुकले आणि त्याचाच फायदा फलंदाजाने लगेच उचलला. 2 धावा मिळाल्या. अजूनही स्ट्राईक राहुल केणे यांच्याकडे आहे. शेवटचा एक बॉल बाकी. 2 गडी बाद 65. पण आतापर्यंत 5 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी कौशल्याने दिलेली नाहीये आणि अजूनही संधी आहे. शेवटचा बॉल. एकाच ग्रामीण संघात हे 2 खेळाडू खेळतात आणि किशोर मुकादम, पण आता कौशलची एक इम्प्रेसिव्ह कामगिरी या षटकात पाहायला मिळाले. बॅकलिपचा वापर केलाय, पण बॅटचा संपर्क होऊन बॉल दीपू मळे यांच्या हातात विसावलाय. कॉडबे यांच्या सुरुवात फलंदाज बाद झालाय. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 2 गडी बाद 65. जिंकण्यासाठी 24 चेंडू 66 धावांची गरज आहे. बालाजी एकर्स भिवंडीला 24 चेंडू 66 धावांची गरज. वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और नव्हता. काल शाळांना सुट्टी, पाऊस थांबला आणि आज सुद्धा शाळांना सुट्टी आहे, पाऊस थांबणार आहे. म्हणजे उद्या पण पाऊस नसेल. म्हणूनच उद्या सुद्धा शाळांना सुट्टी आहे. तुम्हाला पाऊस हवा असेल तर शाळेला सुट्टी देऊ नका. चला मॅच ऑन करा प्लीज. या तर चर्चा आपण करतच राहणार आहोत. नाही, चर्चा होईल पण मॅच सुरू होणं गरजेचं आहे. मॅच लवकर सुरू झाली पाहिजे कारण वेळेसंदर्भात सहकार्य करणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. माझ्यासोबत समालोचक, महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक मनीष पाटील, त्यांना मी इंटरव्ह्यूचा बादशाह म्हणून संबोधतो आणि अगदी दरवर्षी काही ना काही नवीन उपक्रम त्यांच्या माध्यमातून आणि ह्या वर्षीच्या उपक्रमाची माहिती खरं तर तेच आम्हाला देतील. बघा, यंगस्टार आहेत ज्यांच्याकडे चांगला खेळ आहे आणि त्यांना कुठेतरी पॅकरपर्यंत पोहोचवणं, त्यासाठी मी हा पायंडा हाती घेतलेला आहे. त्याचमुळे बघा ना, जे यंगस्टार आहेत, आज मॅकमिलन गोविंदचा आपण तो रेल प्रकाशित केलं. भिवंडीतील विनीत माळी हे देखील आपण कव्हर करणार आहोत. आर्यन भोईर
यांच्याकडे देखील मी पोहोचणार आहे. म्हणजे जे नवोदित खेळाडू आहेत ज्यांना खरंच एक व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची संधी आहे, आपण पॅकरपर्यंत ती माहिती देऊया. जे संघमालक आहेत ते त्यांना नक्कीच निवडीचा प्रयत्न करतील. तो माझा एक प्रामाणिक उद्देश आहे. या स्पर्धेचं खूप चांगलं समालोचन केलं आहे ते म्हणजे व्हाईस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, जे महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक आहेत आणि मागच्या वर्षी ज्यांनी जवळपास 1000 स्पर्धा पूर्ण केल्या. म्हणजे अशा प्रकारचा विक्रम मला वाटते एकमात्र समालोचक असतील माझ्या माहितीनुसार, एकमात्र समालोचक टेनिस क्रिकेटचे समालोचक असतील. आणि सर्वात महत्त्वाचं नो कॉन्ट्रोवर्सी. 1000हून जास्त स्पर्धा झाल्यात आणि कुठलीच कॉन्ट्रोवर्सी नाही असा समालोचक होणे नाही. सिद्दीक बाबे सर. आणि त्याचबरोबर कॉम्प्युटर सुभाष धुमाळ एका क्लिकवर कुठलाही रेकॉर्ड, ग्रामीण असो, सिटी असो, आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती असो, फक्त टच करायचं. जेव्हा कॉम्प्युटरला आपण जर क्लिक करतो ना तर सुभाष धुमाळला मी टच करतो आणि रेकॉर्ड माहिती होतो. आणि अजून एक त्यांची एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे. ज्या दिनांकावर जे काय घडलंय त्या देखील माहितीपर्यंत ती येतात. अवे फ्रॉम द बॉडी, हलक्यातने बॉलर ड्राईव्ह केलंय, स्क्वेअर ड्राईव्ह होती, क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला, एकाच धावेवर थांबावं लागेल. सुरुवात होते धावफलकाची, बालाजी एकर्स भिवंडीची 1 धाव. आणि अल्पेश गायकवाड यांना कोण विसरू शकणार आहे. अतिशय कमी वेळात ज्यांनी उंच भरारी घेतलेली आहे असे अल्पेश गायकवाड यांनी सुद्धा या स्पर्धेचं खूप चांगलं कव्हरेज केलेलं आहे. खूप चांगली अपार मेहनत त्यांची आहे या स्पर्धेसाठी. किशोर मुकादम पुन्हा एकदा मार्गस्थ होईल लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. किशोरचा टर्न ओळखणं वेळ घेणारं आहे आणि त्याचमुळे ऑन साईडला आडव्या पेटने खेळण्याचा प्रयत्न अगेन्स्ट अ टर्न दीपू माळी यांचा होता. आणि या स्पर्धेशी जवळीकतेचं नातं आहे दीपूचं आणि त्याचमुळे त्याच अंदाजाने खेळण्याचा तो प्रयत्न करतोय. 2 चेंडूंचा खेळ संपला, धावसंख्या 1, बालाजी एकच भिवंडी. लेफ्ट आर्म अराउंड विकेटनं किशोर छोटासा रनअप घेऊन फुल टॉस बॉल हात दिला आणि तो पकडला आणि षटकार खेचला. दीपू माळी सुरुवात करतोय या डावाची षटकाराने. यांची षटकाराने होते सुरुवात. यावेळेस थोडा कॅज्युअल एफर्ट होता. जितका बाउन्स अपेक्षित होता दीपूला तितका बॉलला बाउन्स मिळाला नाही. विकेटकीपर चुकले, मागे बॅकअप असल्या कारणाने फक्त 1 डाव बायची मिळाली. एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. दीपू यांनी कित्येक वेळा किशोर मुकादम यांचा सामना केलेला आहे आणि त्याचमुळे त्यांचा टर्न ओळखण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत आहे. बॅट्सविंग चांगली आहे दीपू माळी यांच्याकडे, पण बॉलचा टर्न सुद्धा किशोरकडे चांगला आहे. डेफिनेटली, पण लक्ष फार मोठं आहे त्यामुळे आक्रमकता दाखवावी लागेल, मोठे पटके खेळावे लागेल, चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल जर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर. किशोर लेफ्ट आर्म, हा पटका हेलिकॉप्टर ड्राईव्ह चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र एक पावसाळी क्रिकेट आहे, इथे काय होईल याचा अंदाज नाहीये. जवळपास असं वाटलं होतं की चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे असं वाटलं होतं. मनोज घाटाळ एकदम लास्ट मोमेंटला त्यांचा पाय सरकला, शरीराचं संतुलन निसटलं आणि त्याचमुळे कॅच ड्रॉप झाला. पण असो, या ठिकाणी करेश म्हात्रे यांचा एफर्ट देखील तितकाच चांगला होता. काय हायर बॅकलिपने हा स्ट्रोक त्यांनी एक्झिक्यूट केला, पण बॉल जास्त का हवेत होता, एलिव्हेशन मिळालं होतं पण डिस्टन्स नाही मिळालं. 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 10 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 56 धावांची गरज. किशोर जवळपास लॉंग ऑफ वरनं डीप मिड ऑफला गेला होता हा क्षेत्ररक्षक. पुन्हा हेलिकॉप्टर ड्राईव्ह, यावेळेला चेंडू हवेत आहे, झेल होईल का सीमारेखा क्लिअर होईल. लांब पल्ल्याचा एकदम उंचाच उंच आणि लांबच लांब जाणार हा षटकार. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि वॉल ऑफ भादवड हे दोघं आता चर्चा करतात. दीपूची खेळी आता आपण tenniscricket.in वर पाहतोय. कालच्या दिवसामध्ये त्यांचा तो बहारदार खेळ आपण पाहिला, जो कित्येक प्रेक्षकांचे डोळे सुखावणारा होता. ऑन ड्राईव्ह म्हणा, फ्लिक म्हणा, पूल म्हणा, हुक म्हणा, प्रत्येक स्ट्रोकवर त्यांनी आपली अनुभवाची छाप सोडली आणि तो आत्मविश्वास बघा. कनेक्ट केल्यानंतर अगदी चालत चालत मे राजा हो याच भूमिकेवर ते ठाम राहिले. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बाउन्सर टाका, हाफ ट्रॅकर टाका, फुलर लेन टाका, स्लॉट टाका, गुड लेन टाका, प्रत्येक चेंडूसाठी दीपू माळीची तयारी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली. आणि त्याचमुळे वैयक्तिक सर्वोच्च धावफलक त्यानंतर करेश भादवडचा ऑन साईडला आडव्या पडणे खेळलं, एलिव्हेशन नव्हतं आणि पाऊस असूनही
त्या पावसांच्या सरीला अंगा खांद्यावर घेताना करेश म्हात्रे यांची आयसाईट किती स्ट्रॉंग आहे त्याची प्रचिती आपण सकाळी पाहिलेली आहे. आडव्या बॅटने खेळताना ते खूप चांगले खेळतात, ताकद त्यांच्याकडे आहे, टायमिंग त्यांच्याकडे आहे आणि सर्वात महत्त्वाचा तो अनुभव. कित्येक विक्रम करेश म्हात्रे यांच्या नावावर भिवंडी क्रिकेटमध्ये आहे आणि त्याच विक्रमांना कुठेतरी आता लक्षात ठेवून फलंदाजी करण्याची सक्त गरज आहे. बालाजी एकच भिवंडीला, धावसंख्या 16. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत पंकज माळी. सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. डेड बॉलचा इशारा. 66 टार्गेट आहे. 16 झालेत. 50ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 50 धावांची गरज. हे दोन फलंदाज खूप महत्वाचे असतील, की फॅक्टर असतील या धावांना चेस करण्यासाठी. दीपू स्ट्राईकवर. हो, नो बॉल आहे. ओव्हर स्टेप झाले आणि त्याचमुळे आता पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. थोडासा आनंदाचा क्षण जेवेलिन बॉक्समध्ये पाहायला मिळते बालाजी एकर्स भिवंडीच्या. धावसंख्या 17. पंकज माळी थोडासा अचंबित झाला, कारण इतका चांगला चेंडू पडला होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि टर्नही बघायला मिळाला होता. निर्धाव चेंडू वाटत असताना मात्र ओव्हर स्टेपिंग झालं आणि नो बॉलचा इशारा. एक धाव मिळाली आणि तर उघडा डोळे बघा नीट. यानंतर असणार आहे फ्री हिट. फ्री हिट. हे वेगवेगळे स्लँग्स जे आहेत ना ते भिवंडीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याचमुळे आम्ही देखील जेव्हा महाराष्ट्रात इतर ठिकाणी जातो भिवंडीमधील डायलॉगचा उल्लेख जरूर करतो, कारण ज्याचं त्याचं क्रेडिट त्याला मिळालं आणि तीच उपलब्धी गवळी सर असतील, सिद्दीक भाबे सर असतील, अजय गरज सर असतील, सुभाष डुमाळ सर असतील, कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांना सुखावणारे स्लँग्स देत आहेत, डायलॉग्स देत आहेत आणि त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा स्क्रीनवर थांबतायत, मैदानाच्या आतमध्ये येऊन समालोचन ऐकतायत. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पडला. पडल्यानंतर बाउन्स आणि टर्न या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही. पंकज याला मात्र स्लॉग केलेला आहे. स्लॉग सेफ. चेंडू सरळ जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार. पुढचा पाय थोडासा डावीकडे सरकवला आणि त्यानंतर ऑन ड्रीवचा फटका पाहायला मिळाला. आय एम द बेस्ट फॉर दिस सिच्युएशन असंच दीपू माळी सांगतोय. 6 चेंडूंमध्ये त्याने 12 धावांचं योगदान दिले. धावसंख्या झाले बिनबाद 23. चेस इज ऑन. यस पंकज पुन्हा एकदा मार्गस्वीर. टू नेट फाईट बघायला मिळणार आहे असं वाटतंय, ज्याप्रमाणे बॅटिंग बघायला मिळते. याला मात्र थोडासा चेंडूचा वेग कमी केला होता. सुरुवातीलाच खेळला गेलं. चेंडूची खरं तर वाट बघायला हवी होती. लेग बायचा इशारा. बऱ्याच वेळा असं होतं, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडतं. लेग बायच्या रूपाने एक धाव मिळाली आणि धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या झाली 24. एक चेंडू महत्त्वाचा आहे आणि त्या चेंडूवर तुम्ही काय मिळवताय हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर लेग बायची 1 धाव मिळाली. जास्त काय नुकसान झालं नाही शिवलिंग भिवंडीचं. पण आता इक्वेशन काय सांगते, 15 चेंडू 42 धावांची गरज आणि त्याचमुळे अभ्यास केला तर तुम्हाला तो पाठलाग करता येईल. आणि म्हणतात की गणित सोडवण्याची पद्धत जर बरोबर असेल तर उत्तर बरोबर येईल. पद्धत चुकली, उत्तर चुकलं. पंकज यावेळेला चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेले 25. आता मात्र 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 41. कॅन बी, कॅनॉट बी, चॉईस इज योर्स. आणि पाहूया ठिकाणी गोलंदाज पंकज कशा पद्धतीने अटॅक करतोय, पण हार्ट अटॅक देण्याची कॅपॅबिलिटी करेश म्हात्रे यांच्याकडे आहे. बॉलला थेट पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. कडक बेधडक षटकार. तीस 31. आपण केडीकेचा उल्लेख केला. मला सुनील पवार सरांची आठवण झाली. 14 चेंडू 35ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड यॉर्कर. दिस इज अ गुड ऑप्शन फॉर एनी बॉलर. फलंदाजाला दूर ठेवलं, फॉलो केलं होतं करेशने, पण पोहोचू शकले नाही. डेफिनेटली वाईड यॉर्कर चेंडू सध्या खूप प्रचलित झालेला आहे
आणि अशा चेंडूवर जास्त धावा मिळवणं तितकंसं सोपं नसतं. 31 धावा झाल्या, 31. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. पंकज पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. कमबॅक कमबॅक काय असतं हे दाखवलेलं आहे पंकज. आणि षटकार लागल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट. आणि हेच फार महत्त्वाचं असतं. कुठल्याही प्रकारे मानसिक दबाव, जगविख्यात खेळाडू सुनील गावस्कर यांनी सांगितलेले, कुठल्याही प्रकारे तुम्ही मानसिक दबाव घेऊ नका. आणि दबाव घेतला तर मग तो त्रास तुमच्यासोबत तुमच्या संघाला येतो. चला जवळ येऊ नका, जास्त वेळ घेऊ नका, लगेच गोलंदाज पाठवून द्यायचे प्लीज. शिवलिंग भिवंडी आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. यानंतर टॉस सुद्धा आपण झालेला आहे आणि त्याचमुळे तो पुढचा सामना होईलच. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये 31 धावा बनवलेल्या आहेत. बघा मागच्या डावामध्ये सुद्धा अर्धशतकी भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली होती आणि या डावात सुद्धा 31 धावांची नाबाद भागीदारी या 2 बॅटर्सची, करेश म्हात्रे आणि दीपेश माळी या दोघांची पाहायला मिळते. 2 षटकार करेशचे, 2 षटकार दीपूचे, म्हणजे दोघांचा एक समसमान वाटा, समान कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत या 31 धावांमध्ये पाहायला मिळालेलं आहे. आणि त्याचमुळे थोडंसं डोकं चालवलं जाते शिवलिंग भिवंडी संघाच्या कॅप्टनकडून की नक्की कुठल्या गोलंदाजाला आणायला हवं जो या 2 फलंदाजापैकी एकाला परत पाठवू शकेल. पण आत्मविश्वासाचा जर आपण विचार केला दोन्ही फलंदाजांचा, फटक्यांची निवड अचूक दर्जाची, ताकद आहे, टायमिंग आहे, टॅलेंट आहे, या सर्व गोष्टी या दोन्ही फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळाल्या. त्याचमुळे असं वाटू लागलेलं आहे आणि असं होईलच सामना शेवटच्या षटकावर. नाही डेफिनेटली, पण हे षटक फार महत्त्वाचं ठरणार आहे. शुभम यावेळेला मात्र थोडासा शफलखोरा इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेनं काहीही फरक पडणार नाही शिवलिंग भिवंडी संघाला. आणि उलटी गिनती सुरू झालेली आहे. त्याचमुळे आता तोडीस तोड प्रत्युत्तर तुम्हाला मिळेलच. जरी पहिला बॉल व्यवस्थित खेळता आला नाहीये, पण अजूनही संधी या दोन्ही फलंदाजांकडे आहे. आणि म्हणूनच दोघांच्या बॉडी लँग्वेजकडे पाहून वाटते की ते अजूनही सशक्त आहेत, अजूनही तो आत्मविश्वास आहे आणि ती धावांना पाठलाग देण्याची धमक दोघांची आहे. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि उत्तर नव्हतं करेशकडे या चेंडूला. तुम्ही दोघांचा सन्मान करा. पहिला म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे यॉर्कर. यॉर्कर हा क्रिकेटचा कॅन्सर आहे, कारण कॅन्सर असा एक आजार आहे त्यापासून फारच कमी रुग्ण आपला बचाव करीत असतात. आणि यॉर्कर क्रिकेटमधला असा एक चेंडू आहे की फारच बॅटर आपला कमी बचाव करीत असतो. आता आपण सन्मान देण्याचा विषय छेडलेला आहे, तर महेंद्र मागे जे नवीन फलंदाज आलेत ते आता अशा चेंडूला सन्मान देतील की मग षटकार खेचण्यासाठी जातील. 10 चेंडूमध्ये आवश्यकता 34ची. कारण बेस्ट फिनिशर जसा सिद्दीक बाबे सर सातत्याने उल्लेख करतात भिवंडी परिसरातील, नाही तर महाराष्ट्रातला बेस्ट फिनिशर महेंद्र मागे स्ट्रायकर एंडला हुक केलंय, बॉलला खाली क्षेत्राची निवड केली, फाईन लिंक क्लिअर होतोय, चौकार येतोय. आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव महेंद्र मागे देतोय चौकार खेचून. पर्यंत आपण फक्त तर्क वितर्क लावू शकतो, कुठल्याच गोष्टीची शाश्वती देऊ शकत नाही. क्रिकेटचा खेळ हेच सांगतो. 9 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. tenniscricket.in वर आपण ही स्पर्धा पाहतोय. सर्व अपडेट्स प्रॉपर स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत आणि प्रॉपर स्लो मोशन प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. निर्विवाद ही स्पर्धा पुढे सरकत चाललेली आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला महेंद्र, चौकार त्याने खेचलाय शुभमच्या विरोधात. शुभमकडून प्रत्युत्तर मिळेल का? पंचाच्या डावीकडून घेत स्टार्ट. ओव्हर द विकेट, हवेत थेट पाठवले लॉंग बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. येतोय षटकार, मोठ्या फटक्याचा घेतला वसा आणि धावफलकावर लावलाय 6 धावांचा ठसा. आणि 24 धावा. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. एनिथिंग कॅन हॅपन, काहीही होऊ शकतं.
एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात आणि म्हणूनच प्रेक्षक मोठ्या संख्येनं आता आपल्या नोकरी व्यवसायावरून आलेत रांजणोळीच्या या मैदानामध्ये क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेताना. tenniscricket.in वर सुद्धा कित्येक प्रेक्षक या स्पर्धेला जोडलेले आहेत आणि प्रेक्षकांना एक क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळते. आपण पाहतोय स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2024 सन्माननीय महेशदादा ठाकरे. बघा जसे उल्लेख या ठिकाणी गणेशदादांनी केलेला आहे की उन्हाळी स्पर्धेला जितकी गर्दी नसते तितकी गर्दी पावसाळी क्रिकेटला का होणार नाहीये. या ठिकाणी महेंद्र मागे आग बरसवणारी फलंदाजी करतोय, वातावरणाला गरमागरम करतोय, षटकार खेचलाय. आता 7 चेंडू 18ची गरज. 7 चेंडू आणि 18 धावा. काय होईल भविष्यवाणी करता येणार नाहीये. क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करता येत नाहीये. म्हणून तर क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे. 1877 मध्ये आपण पाहतोय टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली, 1971 मध्ये वन डे क्रिकेटला सुरुवात झाली, 2003 मध्ये ट्वेंटी क्रिकेटला सुरुवात झाली. त्यानंतर आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट, त्यानंतर आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट नंतर आपण पावसाळी क्रिकेट पाहतोय. पण क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जात नाही. भविष्यवाणी करणं वेडीपणाचं लक्षण आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तर 7 चेंडू 18 धावांची गरज आहे. जसा उल्लेख आपण सातत्याने करतोय की क्रिकेटचा खेळ हा प्रेक्षकांना आनंद देऊन जातो आणि शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचलेलं क्रिकेट प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहतं. शेवटचा एक बॉल बाकी आहे. तिसऱ्या षटकाला 7 चेंडू 18ची गरज. ऑनसाइडला आडव्या पडणे खेळले क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला एकदा होते पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवला जातोय. दीपू त्या ठिकाणी कॉल देत आहेत, कॉल स्वीकारतायत. महेंद्र मागे वेगाने 2 धावा पूर्ण केल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये उणीव पाहायला मिळाली आणि लगेच फलंदाजाने त्या गोष्टीचा फायदा उचलला. 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या दिले 50. आवश्यकता 6 चेंडू 16. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ साइड्स. मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता होती. डीजे यांच्या वतीनं या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद साहिलजी, आपला देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. काय जबरदस्त तालुकास्तरीय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही संघ भिवंडीचे आहेत, दोन्ही संघ सिटी क्रिकेट खेळणारे आहेत आणि पाहूया या ठिकाणी ही स्पर्धा जिंकण्याचा उद्देश कोणाचा दिसून येतोय आणि या स्पर्धेला राम राम कोण ठोकतोय. आतापर्यंत तरी दोन्हीही संघ हार मानायला तयार नाहीयेत आणि हेच तर आहे भिवंडीचं क्रिकेट. भिवंडीचं क्रिकेट आहे गटसी क्रिकेट, जिद्दी क्रिकेट, हार न मानणारं क्रिकेट भिवंडी क्रिकेट. 6 चेंडू आणि 16 धावा. अजूनही सामना जर बघितला आपण 50-50 20 क्रिकेटचा जो चॅम्पियन ट्रॉफी झाली होती त्यामध्ये समीकरण जे आलं होतं ना ते 93-7 असं समीकरण एक वेळ होतं. भारताच्या बाजूने 60% आणि 93% दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने होतं. क्रिकेट आणि शेतीचा गेम कसा असतो त्याचं प्रत्यंतर त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आलं होतं. म्हणून निकाल लागण्याच्या अगोदर कधीच आनंद व्यक्त करायचा नसतो, दुःखी व्हायचं नसतं, कारण तुमचे प्रयत्न तुम्हाला जिंकवण्यासाठी कधीही उपयोगीच ठरतात. आणि म्हणूनच आता राहुल केणेचा पर्याय वापरला जातो शेवटच्या षटकासाठी. तिसरं षटक जे होतं ते एक महागडं ठरलं. शुभम गुळवी थोडेसे महागडे ठरले आणि म्हणूनच आता प्रेशराइज सिच्युएशन राहुल केणे नेहमीच चांगलं काम करतात. पण समोर कोण आहे? डोकेदुखी दीपू माळी. पण आता पाहूया पहिल्या 3 चेंडूंवर कोणाला यश मिळते, सामना कोण आपल्या बाजूने झुकवतोय. प्रेक्षकांनी कुठेच जाऊ नका, पाहत राहा एकत्र tenniscricket.in वर. ही स्पर्धा स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2024 तालुका आणि या गटातला हा सामना. बॉलर तयार राहुल केणे. दीपूसाठी हुक केला, बॉलला पाठवलं थेट बॅकवर्ड स्क्वेअर एक सीमारेषा पार. बनायचंय तर गेम चेंजर बना. खेळाडूंची कमतरता या जगात नाहीये. गेम चेंजर दीपू माळी. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती म्हणजे 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 10 धावांची 10 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 10 धावा. पहिल्या चेंडूवर जरी राहुल केणे कमी पडलाय
पण तरी सुद्धा परत येण्याची धमक तो ठेवतोय. थोडी चर्चा किशोरने राहुलशी केली, कारण आता तो अनुभव शेअर करणं त्याने उचित समजलं. स्ट्रायकर एंडला दीपू तयार. 5 चेंडू 10ची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा. आत्मविश्वास परत येईल का राहुलचा? लेट्स सी. 5 चेंडू 10ची गरज आहे. आता हृदयाची धडधड वाढते आणि हे क्रिकेट प्रेक्षकांना आनंद देते, प्रेक्षकांना घेऊन ठेवतोय. आणि आता पाहूया पुढच्या 5 चेंडूवर नक्की घडते काय. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि हेच धोकादायक ठरू शकेल. कारण अशा वेळेला तुम्ही जेव्हा अतिरिक्त धावा देतात, एक्स्ट्रास धावा देतात, अशा वेळेला तुम्ही पराभवाकडे जातात. परिस्थिती तुमच्या मनासारखी नसते, ती मनासारखी बनवावी लागते आणि त्यासाठी आता राहुल केणेला वेळीच ते प्रयत्न करावे लागतील. 5 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 9 धावांची. स्ट्रायकर एंडला दीपू एकच चांगल्या स्थितीमध्ये, चांगल्या पोझिशनमध्ये, चांगल्या लईमध्ये. हो केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगला. बॉल कलेक्ट करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, कारण त्या ठिकाणी फंबल. अशा क्षणाला तुमच्याकडून चुका व्हायला नको. चुका झाल्या तर मग आपण या स्पर्धेच्या बाहेर. मिळतात या 2 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता 7ची. बॉल शिल्लक आहे 4 चेंडू 7ची गरज. 4 चेंडू आणि 7 धावा. अजूनही सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे, कारण 4 चेंडू आणि 7 धावा. एखादा मोठा फटका सुद्धा बालाजी एकर संघाला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो आणि एखादा डॉट चेंडू किंवा एखादा फलंदाज बाद केला तर मात्र शिवलिंग भिवंडी संघ विजयाकडे जाऊ शकतो. हा चेंडू मात्र खराब चेंडू आहे, स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, भरकटलेला चेंडू आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. चुकतायत पण चुकांमधून माणूस शिकतो आणि तेच कुठेतरी राहुल केणेला करायचं आहे. समोर दीपू माळे आहे, तगडं आव्हान आहे, पण म्हणतात ना की हिरो बनण्याची संधी सुद्धा आहे. जर या संधीवर नक्कीच तुम्ही काम केलं तर मग मिरवणूक तुमची निघेल या मैदानातून. अजूनही 4 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. राहुल याला पुन्हा हुकचा फटका आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार आणि याच बरोबर विजय होते तो बालाजी एका संघ.